मम्मी कसं वाटलं? काय किती लेट झोपलेला का काय तू? बघा नौटंकी डोळ्यात थोडे पाश्रू नाहीयेत आणि नुसतं खोटं. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो आज हा व्हिडिओ खास आहे कारण की आज आपल्या घरी न्यू मेंबर येणार आहे. तर न्यू मेंबर का आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि मी माझ्या भावासोबत जाताना माझा भाऊ सांगतो की मला व्हिडिओमध्ये दाखवू नको कारण की तो कॅमेरा शा आहे. पण तरी पण मी काय ऐकते का, तरी पण मी त्याला दाखवलंच. इकडे नर्वस होत होता. आणि वातावरण तर बघा किती छान आहे. पावसाळ्याचं वातावरण मला तर प्रचंड खूप आवडतो. फायनली आम्ही पोचले. तुम्हाला कळलंच असेल की आम्हाला काय घ्यायला. आम्ही आज फिश टँक घ्यायला आलेलो आणि फिश टँक आम्ही बघत होतो की कुठले कुठले फिशेस आहेत वगैरे ते आम्हाला दाखवत होते. फायनली माझा हा डिसाईड झालेला की मी हा फिश. नंतर माझं डिसाईड झालं की आपण फुल सेटअपच घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रास होतं, लाईट होतं, ऑक्सिजन होतं आणि फिशेस सुद्धा आपल्याला देत होते त्याच्यात. तर मी इकडे गोल्ड फिश घेतली. काही जण असं मानतात की गोल्ड फिश खूप लकी असतं आपल्याला. घरी आहे बाई. मी फोन करू तुला नंतर. हा करते. तू बरी आहे? मम्मी बरी आहे ना? हॅलो. तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही काय घ्यायला आलो. सो आपण एकदाचा फिश टँक पूर्ण घेतलेला. त्यांनी पूर्ण सेटअप आम्हाला तयार करून दिलेलं. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लिक्विड्स होते आणि त्याचं फिशेसचं खाद्य प्रकार होतं. त्याच्यामध्ये लाईट्स होत्या, ऑक्सिजन होतं. एक मी तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवते. इकडे दिसत असेल स्टोन्स होते तसं डेकोरेशनसाठी, ग्रासेस होते आणि त्यासोबत आपल्याला त्यांनी फिशेससुद्धा दिलेल्या. अशा प्रकारे आम्ही घरी पोचलो आणि मला वाटलेलं की मम्मीचं रिॲक्शन एकदम छान असेल. पण गेल्या गेल्या मम्मीला हे दाखवल्यावर मम्मीचं रिॲक्शन एकदम न्यूट्रल होता कारण की मम्मी बोलत होती फोनवर, म्हणून तिला कदाचित काय सुचत नसेल. मम्मी कसं वाटलं? मस्त छान वाटलं. फुल सेटअप कितीला भेटला असेल अंदाजे सांग? 1,500. हा 1,500. 1,500ला नाही, कमी मध्ये भेटलाय. आल्यानंतर फिश टँकचं आपलं सेटअप झालेलं आहे आणि आता आम्ही शिवाज्ञासोबत कुठेतरी बाहेर जाणार आहोत. ये हसून नका. आता मी बाहेर निघाली ना तर ती पण रडते. मग म्हटलं चला आज हिला पण फिरायला घेऊन जाऊया कुठेतरी. काय किती लेट झोपलेला का काय तू? मी लेट का? तुम्ही लेट झाले. शिवाज्ञा झोपलाय. पुढे आहे का आपल्याला? पुढे जिकडून घेऊन तिकडे लावली. गाडी मेरी प्यारी आहे क्या? चोरी गेलेली. शिवाज्ञा झोपलेली गाडीवर. शिवाज्ञाला झोप खूप आलेली. गाईज तुम्ही बघू शकतात आम्ही आता शिवाज्ञाचा फर्स्ट बर्थडे आहे आणि त्या बर्थडेसाठी आम्ही आता तिच्यासाठी शॉपिंग करायला आलोय. तुला ड्रेस पाहिजे ना बर्थडेचा? होय मॅडम. इग्नोर. तुला बर्थडे ड्रेस पाहिजे? तुझा बर्थडे ड्रेस पाहिजे? माझी गाल नको खेचू. तर आता आम्ही आलो इकडे आणि बघूयात शिवाज्ञाचे. आम्ही कमसे कम किती दुकान फिरलो? आपण 10-12 दुकान फिरलो आम्ही शिवाज्ञाचा ड्रेससाठी. आणि जसं आम्हाला पाहिजे तसं आम्हाला भेटत तर नाहीये. बघू आता इथे भेटतोय का. आणि त्याचसोबत मी माझ्या भावाला पण घेऊन बिचारा यशसाठी कधीपासून फिरवत आहे. तिला खूप त्रास नाही यश? भरपूर ना. म्हणजे मी कसा हिला सहन करतो तुम्ही विचार करा. चला आता मी जरा ड्रेस वगैरे बघून घेतो, देन आम्ही तुम्हाला भेटतो.
काहीच आता आम्हाला इथे सुद्धा ड्रेस पाहिजे तसा भेटलेला नाही आहे. आता आम्ही इथून पण चाललो आहे पुढे. आता पुढचं दुकान आहे 13-14. बघू आता तिकडे भेटतो की नाही. शिवाज्ञा, तुझा ड्रेस बोईसरमधून नाही आहे वाटतं. तुला ड्रेस बोईसरमधून भेटणार नाही. तुझ्यासाठी स्पेशली ड्रेस मागावा लागेल बाहेर देशातून. चालेल का? शिवाज्ञासाठी आपण स्पेशली आता मला वाटतं बाहेर देशातून ड्रेस मागावा लागेल. तुझा ड्रेस इथे बोईसरमध्ये कुठे भेटत नाही आहे आणि चित्रालयमध्ये पण भेटत नाही आहे. काय करायचं तूच सांग आता. इथे मोबाईलमध्ये बघ, कॅमेऱ्यामध्ये बघ, लवकर बघ. इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ. चांगला वाटतं. तर गाईज फायनली आम्ही शिवाज्ञाचा ड्रेस घेतलेला आहे. ते रिव्हील नाही करणार तुम्हाला, बर्थडेच्या दिवशी दाखवू. यस, तुम्हाला मी बर्थडेच्या दिवशी दाखवू की आम्ही ड्रेस कसा घेतलाय. आम्हाला शिवाज्ञाला गिफ्ट पण दिलेला आहे. हां, तर शिवाज्ञाला गिफ्ट सुद्धा भेटलेलं आहे. तर चला आता आम्ही निघतो फायनली. आता आमचं सर्व झालेलं आहे ना. झालेला आहे. म्हणजे केकची ऑर्डर वगैरे द्यायची आहे आणि मग यावेळी सिम्पल बर्थडे करणार आहे. यस, ड्रेस घेतला. तर चल श्रद्धा, आपण निघूयात आता. आणि अशा प्रकारे ड्रेस वगैरे घेऊन झालेला आहे. तर चला आता आम्ही जातो घरी. आणि बघा नौटंकी डोळ्यात थोडेफार अश्रू नाही आहेत आणि नुसतं खोटं खोटं रडत आहे. एक नंबर ड्रामा आहे. ड्रामा करायला एक नंबर आहे. डोळ्यात पाणी नाही, काय नाही, नुसतं फक्त ओढून दाखवायचं. कोणाची आहे? साहिलची. लेक कोणाची आहे? साहिलची. या बाबतीत लेक तर साहिलचीच आहे. दोघे पण माझ्यासारखा न आंघोळ करून बसलेले आहेत, लेट उठून. आंघोळ वाटत करून दोघे पण परत झोपले. दोघे पण वाटत नाही की आंघोळ केली आहे असं. बॅकग्राऊंड म्युझिक छान छान केलं वाटतं काहीतरी तुपाचं. शिवाज्ञा काय रे? शिवाज्ञा मला पण पाहिजे ते. नाही तिला आपण हे फिनिश करायला बघा. आवडलं तिला. बाबू तुला आवडलं? हे आवडलं तुला? आवडलं तिला. तिला हे खूप आवडतं. खिचडीपेक्षा हे खूप आवडतं तिला. पण साखर वगैरे नाही टाकत त्याच्यामध्ये, फक्त नुसती रव्याची पेस्ट. रात्रीचा भात उरलेला त्याचं मी फोडणी भात म्हणजे खिमा भात बनवलाय. चिकन खिमा भात आणि त्यासोबत बोंबील. कसं वाटतंय? छान झालंय. छान झालंय. यश कसं वाटतंय? मस्त. आणि त्यासोबत बोंबील छान लागतं. कधी कधी आमचा सकाळचा नाश्ता असाच असतो, फोडणी भात किंवा त्यासोबत लोणचं, जेव्हा शाकाहारी असेल तेव्हा. आणि नॉनव्हेज असेल तेव्हा मी असं खिमा भात बनवून टाकते. शिवाज्ञाला भेटायला मावशी आलेली आहे. मेडिकल आहे, मेडिकलमध्ये जाऊन येते. काही वस्तू घ्यायच्या शिवाज्ञाच्या पण. शिवाज्ञाला आंघोळ घालायच्या म्हणून काही वस्तू घ्यायच्या तिच्या पण, म्हणून मेडिकलमध्ये जाऊन येते साईड सोबत. वातावरण खूप छान वाटतं ना सकाळी सकाळी.